तर मित्रांनो, आज एका नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय, कारण की आज चाललोय नाशिकला. खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवतोय. आपले मित्र सुद्धा सोबत आहेत आणि मेन म्हणजे आपला ज्ञानभाऊ, आपला करता जाता हा सुद्धा आपल्या सोबत आहे. नाशिकला जाण्याचं काहीच कारण नव्हतं. रात्री आपला विशाल दादा आणि मी चायनीज खाण्यासाठी बसलो होतो. म्हणजे चायनीज पण भरपूर दिवसानंतर खात होतो. मनात अचानक विचार आला, भरपूर कंटाळा, कुठेतरी गेलो पाहिजे. नाशिक येथील पेरूची वाडी भरपूर दिवसापासून माझा विचार होता, तिथं गेलो पाहिजे. बोलो तिथून पण जाऊन येऊया आणि थोडंसं नाशिकमध्ये फिरण्यासारखे पण भरपूर ठिकाण आहेत, तिथे सुद्धा जाऊन येऊ. तर आपली सगळी गँग सोबत आहे. गँग सोबत असली मजा सुद्धा भरपूर येते. बघूया आता निघतोय. आता आहे आडगाव हायवेच्या बाजूला आणि आता आम्ही निघतोय. निघायचं का रे? आणि आमचा मेन कलाकार भाऊ, चल. तर मित्रांनो, आता आपण आलोय नाशिकमध्ये आणि आता आपल्याला पहिले जायचंय पेरूच्या वाडीला. अजून पण इथून काहीतरी 12 किलोमीटरचं अंतर आहे पेरूच्या वाडीचं. आणि नाशिकमध्ये आल्यानंतर एक वेगळीच फिलिंग येते. पूर्ण असा गारवा आहे, सावलीचं वातावरण आहे. आणि नाशिक म्हणजे भरपूर दिवसानंतर आलोय मी नाशिकला फिरायला. आता भरपूर कामं सुद्धा नाशिकमध्ये चालू आहेत, बिल्डिंगची वगैरे. इथे आहे पांगरे नगर. 12 किलोमीटर म्हणजे खूप जास्त वेळ काय आपल्याला लागणार नाहीये. थोड्याच वेळात पेरूच्या वाडीला पोहोचतोय आणि पेरूच्या वाडीला पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा आपला कॅमेरा ऑन होणार आहे आणि पुढे जे काय होणार ते तुम्हाला दिसणारच आहे. चला आता भेटूया पेरूच्या वाडीला. तर फायनली आपण आलोय आता पेरूच्या वाडीला. की बघा, तुम्ही समोर बघू शकता पेरूची वाडी आहे. इकडे बाजूला काही काम पण चालू आहे. ठीक आहे, ही पेरूची वाडी. बघा पेरूची वाडी बघा, रेनोव्हेशन चालू आहे. पेरूची वाडी मिसळ. आपण यूट्यूबवर बघून आलोय पेरूच्या वाडीला आणि इथं आल्यानंतर पाहिजे तसं काय वाटत नाहीये. आतमध्ये गेल्यानंतर बघू आपण कसं वाटतं पेरूची वाडी. विशाल दादा भरपूर हसतो आमचा. असू दे असू दे, बघू. टाकतो का आतमध्ये उडी? टाकतो का आतमध्ये? घ्या बघून पेरूची वाडी. दादा 2 मिनिटं. आणि जाम खराब आहे रे भाऊ. हा हा, काल सारखं हा. काय काय घे बघू. काय काय इथं कुपन काय बघ. विशाल शेठच्या खिशातून 500ची नोट बाहेर आणि काहीतरी खर्च करण्याच्या तयारीत आहे आमचा विशाल शेठ. क्या आहे बघ, छोटी छोटी पाव घ्यायची का? हा बघ, आपल्या फार्मामध्ये घेतो. बघ उचल, बघ आवाज देऊन बघ. भाऊ काय रे, छोटे छोटे ससे पण आहे तिथं. भाऊ ओरिजिनल आहे का बघ. जेव्हा आतमध्ये आलो पेरूच्या वाडीला एवढी काय मजा वाटली नव्हती. आता इथे म्हणजे आहे बघण्यासारखं तर आहे. कोंबडी बिंबडी सगळी आहे तिथं. हे कोणता पक्षी आहे ते? कुठले? आपल्या फार्मामध्ये घ्यायचं ना, असं घ्यायला लागतील ना. पण मला वाटतं दर आठवड्याला एक एक कमी होईल असं आपल्या फार्मामध्ये नेल्यावर. नाही ना, खाण्याचं नाही ना. काय बोलतोय त्याला माहिती आहे तुला? काय यमू यमू पक्षी. याचा एक अंडा कितीला जातो माहिती तुला? कितीला जातो तरी पण? अंदाज तर नाही आपल्याला. 500 रुपयाचा एक अंडा आहे. चले पुढं.
ही बघ लय मागे ना ती 25,000 लय गेली. एक काय बोलतो? काय आहे काय पण ते? हे बघा ही कोंबडी आहे. काय बोलतो तू पण? ॲग्रेसिव्ह आहे कोंबडी, थोडी ॲग्रेसिव्ह आहे. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला कोंबडी? काय नाव आहे हिचं? मला तर नाव माहीत नाही आहे. तुम्हाला जर नाव माहिती असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा दुसरी कलरफुल कोंबडी, फुल कलर हिला पण. चलो धीरे धीरे आगे बढ़ते. धरू का? धरू धरू का? मित्रांनो जर नाशिकला येत असाल ना एकदा नक्की या पेरूच्या वाडीला. मेन म्हणजे तुमच्यासोबत जर लहान पोरं असतील, लहान पोरांना नक्की घेऊन या, कारण की लहान पोरांना इथे दाखवण्यासारखं भरपूर आहे पेरूच्या वाडीमध्ये. सिल्वर किती? 25,000ची कोंबडी आहे. कोटेशन काढलेले ते आम्ही सर्व कोटेशन बरोबर बरोबर बरोबर. तर ये पुढं बघ पोलीस मामा पण आहे बघ. ये पुढे ते पिला बघ काय छोटी छोटी सशाची. मोठे मोठे ससे. हा बघ ठीक आहे. बाबा ती बघ कशी आहेत, वस्तू आहे बघ बाहेर. नाही त्यांना सोडलीच नसती तर त्यांनी. बदकू बाई बदकू. तर काय म्हणायचं, आपल्यावर अटॅक होऊ शकतो का इथं? होऊ शकतो का? बघ बघ जा बघू पुढे जा जा बघू अटॅक होतो का बघू. मग कसा कसा? ठीक आहे बघ भाऊ अटॅकच्या मोड मध्ये आहे. बघ बघ आला बघ. घाबरतो तो. चल काय नाही करत. अरे काय नाही त्यांच्यात नाही हिंमत. चल अशीच सोडलं. लवबर्ड्स लवबर्ड्स आहेत. आमचा ज्ञानुभव कुठल्या पण गोष्टीचा कोटेशन एका मिनिटामध्ये देऊ शकतो का? बघ किती खर्च होणार आहे, काय होणार आहे सगळा. हा हा बाकी काय आपल्याला. त्याच्यापेक्षा मी डुकरा यमू यमूच आहे. आता डुबलून काढली या सगळं. वाघ बिग असेल त्या राणीच्या बागेत. बघ 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 आला बघ. बघ बघ एक ट्रायल घे. बघ घे 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 बघू बघ घे. अरे काय
बोलतो आपण ते तो बघ वस्तू बघ बघ किती मोठी आहे बघ. हा ते येत ना करोडच ते नाही रे ओरिजिनल आहे तो. अरे ओरिजिनल आहे तो. काका याला हात लावू शकतो तो? हा काय चावतो का? हा हे ना सागर बसवता येतो हातावर? मग येतो ना सागर हे पकड. कसा खर्च आहे या हा जो इग्वाना आहे ना हा आहे 5 वर्षाचा आणि हा 9 वर्षाचा इग्वाना आहे. हा बघा एकदम शांतपणे बसलाय. हा बघा आत्ता हालचाली होतात. आणि आमच्या बालादादाने सुद्धा सरडा हातावर धरलेला आहे. एवढा शांत बसतो जसा तुम्हाला वाटेल की डुप्लिकेट आहे. पण तुम्ही थोड्या हालचाली बघा त्याच्या. हे बघा काका हे दोनच आहेत काय ते सरडा? अजून पण आहेत? अजून तिसरा पण आहे इकडे. हा बघा मी तरी आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघितली होती आणि आज समोर बघायला भेटलाय इग्वाना सरडा. उंदीर बघतो का? आणि हे आहेत सफेद उंदीर. थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा सफेद उंदीर. घरी जर लहान मुलं असतील आणि कुठे जर फिरायला न्यायचं असेल एकदा नक्की या पेरूच्या वाडीला. भरपूर पशु पक्षी इथे तुम्हाला बघायला भेटतील. आणि आता आपण हे बघा हातावर बसणारे पक्षी. त्यांना विचारू आपण. ठीक आहे ना आतमध्ये आपण पण जाऊन येऊ. तर प्रयत्न आहे की आपण पण आतमध्ये एकदा जाऊन येऊया. पक्षी हातावर बसून बघू कसं वाटतं. इकडे आपले ससोबा आहेत. दुपारचं जेवण चालू आहे त्यांचं. आलो ना आतमध्ये आपण पण बघू आता. हातावर बसून आपण पक्षी. हे बघा वा वा बसला बसला बसला. हा बघा बसला. ये इथे बघू. काय फिलिंग आहे वा. चावत नाही ना? ते नाही कोणता येतो? हे बघा आले. इकडे बघ इकडे बघ. हे बघ चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया. अजून पुढे काय बघायला भेटतंय
ते बघू. हा बघा किती भारी दिसतो. घे. अरे बस कर ना भाऊ, पैसा वसूल आहे. हा बघ. चल मस्त, एक नंबर फिलिंग आहे. चला आता मी बाहेर येतो आणि भाऊला आतमध्ये पाठवून देतो. हा बघा कसा आहे मित्र. याचं नाव काय? तो मकाव आहे. मकाव मकाव. मकाव बघा किती मोठा आहे मकाव. चल, पण खरं सांगतो खूप म्हणजे खूपच मजा आली ते पेरूच्या वाडीला. पैसा वसूल झाला पूर्ण. 100 रुपये तिकीट काहीच नाही आहे. खूप मजा वाटली. आता पुढे जातोय, बघूया पुढे काय काय बघता येतं अजून पण. आणि आमची छोटी छोटी 5-6 वर्षाची 3 पोरं आहेत जी झोक्यावर झोका घेतात. तुला माहिती आहे का, मी तुला आईस्क्रीम ऐकून आहे पेरूचा, आणि आपल्याला तो आईस्क्रीम ट्राय करायचे. निघायचं का? तर आपल्याला आहे ना इथलं पेरूच्या वाडीचा, म्हणजे मी व्हिडिओजमध्ये बघितला होता आत्तापर्यंत, इथं आईस्क्रीम भेटतो मस्त, ज्याच्यावर आपण मसालासुद्धा टाकू शकतो आणि ट्राय करू शकतो, जो की मला आता ट्राय करायचं आहे. आणि आता पण निघतोय ते आईस्क्रीम ट्राय करण्यासाठी. अरे मेरे को पता है तू कैसे सूचना अनाउन्सिंग टोकन काउंटर. ओके. हे बघा जेवढं आहे ना इथे त्यांनी लिहिलेलं आहे, मिसळ पाव किंवा पावभाजी, एक गोड पदार्थ अनलिमिटेड. वेळ 9 ते 4ची असणार आहे. आणि आत्ता 4:15 तर झालेले आहेत ऑलरेडी. निघूया आपण. इथे तुम्ही फोटोज वगैरे कॅप्चर करू शकता. तुम्हाला फोटो काढायचे आहे का? नाही, तशी काही इच्छा नाही आहे आपली. तर आपल्याला जायची आईस्क्रीम खाण्यासाठी. काही मिसळ वगैरे ट्राय करायची. हां हो मग इथं आलो, पेरूची वाडीला आलो आणि पेरूची वाडीची मिसळ ट्राय केली नाही, असं होणार नाही. ओके, तर आपण आता इथल्या मिसळची चव कशी आहे ती सुद्धा आपल्याला बघायची आहे. इकडे सगळे हात वगैरे वॉश करण्यासाठी बेसिन वगैरे आहेत, आणि फ्रीज वगैरे सगळे बाहेरच आहे त्यांचे. बसायची व्यवस्था सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप भारी आहे. आणि आता आपल्याला जायचे मिसळसाठी. तर बघूया आपण मिसळ कशी आहे. टोकन कुठनं घ्यायचं तो बघा ते. मला वाटतं भाऊ बोलतो मिसळ घ्यायचे. टोकन घ्यावं लागेल डायरेक्ट आहे का? आणि आईस्क्रीमसाठी डायरेक्ट. तर इथे काही टोकनची गरज नाही आहे, आपण फक्त टेबलवर बसायचं आहे आणि सगळं जागेवर येणार. आणि भाऊच्या बाजूला ना आपला तुला काही येणे मला तू फक्त बोलतो, आता मारतो तिथं गेला का ठकल्यासारखा होतो, असा होतो. अजून काय नाही रे, काय नाही. तर आता आपल्याला इथं मिसळ कशी लागते ती बघायची आहे. आणि मला तर जास्त करून तो आईस्क्रीम ट्राय करायचे, जो की पेरूच्या फ्लेवरचा आहे. बघूया मिसळ आणि आईस्क्रीम ट्राय एकदा नक्की करून बघूया आपण. आणि हा त्यांचा मेनू कार्ड. बघूया मेनू कार्डमध्ये काय काय आहे, तुम्हाला सुद्धा दाखवून देतो. मिसळ 120 रुपये. गुड जिलेबी. जिलेबी आहे इथं, जिलेबी. मी काय बोलतो, आपल्याकडं रेड कलरची जिलेबी आहे, रेड अरे जिलेबी काय चलो त्याला खायची आहे ना. जिलेबी पण. मिसळ का? हा जिलेबी पण. तू मिसळ खाणार आहे? हो हो. 4 मिसळ आणि एक जिलेबी पण. आणि आईस्क्रीम आपण नंतर ट्राय करू. ओके का? ओके ओके. आणि आपली आली मिसळ. घेऊन येईल तो आता. इथं रस्सा कसा असतो भाऊ? बादली भरून.
हा बघ आता होत हे तिन्ही वेगवेगळे आहेत का? एकच येताम तिन्ही वेगवेगळे आहेत? नाही तळी आहे ही का? तर्री. तळी आणि ते दोन्ही हे फर्स्ट तर्री, त्याच्यानंतर काय बादली भरून मस्त आहे. असाच असतो. दर्शन पेरलं मग म्हणजे आता नाही म्हणावं लागलं. थांब थांब. जास्त रस्ता लागतो. चवीनुसार घ्या ना. ही आपली जिलेबी आले आणि आपली मिसळ तर्री पण आहे. ही आपली तर्री मिक्स बरोबर आहे. पाणी मोडून दे हे मित्रा. आणि ट्राय करतोय आपण मिसळ साधा नाशिकच्या पेरूच्या वाडीची. आहे का? पाव मस्त आहे. पाव पण जिलेबी. अर्धा पाव. अर्धा पाव काढायला लागतो. मस्त चव आहे जिलेबीची. हे बघा अजून मिसळ सगळी तशीच्या तशी आहे. संपला पेरा संपणार ना, संपणार ना. कारण की तुला पेरूची आईस्क्रीम पण खायची. आपली मिसळ ऑलमोस्ट खतम. मिसळ म्हणजे नाशिकमध्ये भरपूर फेमस आहे. मला तर एवढी मिसळ आवडत नाही, पण पेरूच्या वाडीला इथे मिसळ ट्राय केली. एक नंबर चव होती आणि त्याच्यापेक्षा पण भारी त्यांची जिलेबी होती. आता त्याने आणले पेरूची आईस्क्रीम. पहिले तर आम्ही 2च बाउल आणलेले आहेत टेस्ट करण्यासाठी आणि त्याच्यासोबत हा मसालासुद्धा आहे. आईस्क्रीमवर आपल्याला मसाला टाकून खायचे. थोडीशी टेस्ट करून बघू, जर चांगलं वाटलं तर आपण पुन्हा एकदा ट्राय करू. दादा याच्यापासून काय वेगळं काय आहे का फेमस अजून इथं? ही आईस्क्रीम मसाला अजून वेगळा काय पदार्थ आहे का ट्राय करण्यासारखा? लस्सी आहे पेरूची लस्सी पण चांगली आहे, ट्राय करायची थोडीशी. पहिले आपण आईस्क्रीम ट्राय करून बघू. ते जर चांगलं वाटलं तर त्याच्यानंतर आपण लस्सीसुद्धा ट्राय करू. बघू. हे बाबा एवढा नको मला. नको 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 मला जास्त गोड नको. इथं आमची भांडण चालू आहे खाण्यावरून. लोकांना जास्त पाहिजे असतो म्हणून त्यांची भांडण होते, आम्हाला कमी पाहिजे म्हणून भांडण झाली होती. मसाला टाकून ट्राय कर. मसाला मसाला हे बघा. आपल्याला बघा आणि आगळीवेगळी चव, भारी चव. पूर्ण पेरूची चव आहे, पूर्ण पेरूची चव. भारी लागतो एकदम. भाऊ सांग जरा घे टेस्ट कशी आहे. टेस्ट भारी आहे का? म्हणजे कच्चा पेरू आणि त्याच्यावर जसं आपण मीठ मसाला टाकून खातो ती चव लागते ना. आणि आमच्या भाऊला काय मीठ मसाला जमत त्याच्यामुळे भाऊ काय नुसते आईस्क्रीम टेस्ट करणार आहे. बघ बघ तू 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 सांग तशी का बघू. आणि तुझी प्रतिक्रिया दे जरा. आणि याचा तर काही विषयच नाही, तो काही पण जरी खाल्ला तरी त्याला तो चांगलाच बोलणारा माणूस आहे. आजपर्यंत कुठल्या गोष्टीला त्यांनी नाव ठेवून खाल्लेली नाही आहे वस्तू, पण त्याला सुद्धा विचारू आपण. बघू बघू सर काय चव आहे सांग मला जरा. लहानपणाची आठवण झाली ना. बघ हा मसाला, हा मसाला आणि हॅलो एक नंबर. कसं वाटतंय? एक नंबर. पण कसा लहानपणाची आठवण येते. कच्चा पेरू आणि मीठ त्याच्यावर मीठ मसाला एकदम ओके ना. अशी चव एक नंबर. पैसा वसूल. तर आपली मिसळ वगैरे सगळी खाऊन झाली, आईस्क्रीम वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे. आईस्क्रीम एक नंबर होता, जिलेबी पण भारी होती आणि त्यापेक्षा पण भारी होती ती इथली लस्सी. विशाल शेट एकदम खरा रिव्ह्यू दे, कसा वाटला तुला? एकदम छान होतं सर. हा म्हणजे एक नंबर. सगळ्यात जास्त काय आवडला तुला? आईस्क्रीम तर पेरूची आईस्क्रीम मसाला टाकून एकदम सुपर. तुला काय आवडला रे? काय आवडला बोल लवकर. आवडला काय तुला इथला? हा
पेरूची आईस्क्रीम. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर नाशिकला येत असाल एकदा नक्की या पेरूच्या वाडीला आणि इथली जी आईस्क्रीम आहे पेरूची ती एकदा नक्की ट्राय करा. आणि इथे विशाल दादानी नवीन काहीतरी खर्च करायला घेतलेला आहे, स्ट्रॉबेरीची. पण मग ते प्रश्न आहे ना, ते माझं स्ट्रॉबेरी काय आईस्क्रीम आहे का स्ट्रॉबेरीची? चॉकलेट स्ट्रॉबेरी. अच्छा, चॉकलेट स्ट्रॉबेरी. 70 रुपये, 120 आणि 160 असं सगळं आहे. आता आपण पुढे निघूया इथनं. इथलं तर आपलं झालेलं आहे, अजून भरपूर काय फिरायचं बाकी आहे आणि आता आपण पुढे निघतोय. मित्रांनो, पेरूच्या वाडीवरनं तर आता निघालेलो आहे आणि नाशिक इथे आपल्याला सिटी सेंटर मॉलला आता जायचं आहे. जर आता आलोयच तर म्हटलं एकदा मॉलला पण जाऊन येऊया. भरपूर ट्रॅफिक होती, ट्रॅफिकमधनं आता कुठे बाहेर निघालोय. हा बघा आला आपला मॉल आणि आत्ता जायचं आहे मॉलमध्ये. मॉल पार्क खाली नाही बघा. तर पार्किंग कुठे ती आपल्याला फक्त बघायची आहे. फर्स्ट टाइम मी नाशिकच्या मॉलमध्ये आलोय. आतमध्ये जाऊन बघायचं आहे मॉल कसा आहे. जर तुम्हाला दाखवता आलं तर तुम्हाला पण दाखवतो आतमध्ये मॉल कसा आहे. बघा बाहेरून तर मस्त वाटतो मॉल एकदम. गाड्या गेल्या. कपडे घ्यायचेत का? कपडे घ्यायचेत का? हा पक्का ना? 50% ऑफ आहे. ठीक आहे, 50% ऑफचे ऑफर यांना दिसले. पुढे जाऊ पण यांना रेट अजून माहित नाही. 50% ऑफ म्हणजे 4-4, 5-5 हजाराची एक जीन्स असते, त्याच्यावर 50% ऑफ असतात. तिथे गेल्यावर बघू आपण कसं आहे 50% ऑफ. आणि इथे आपल्याला आता पावती पाडायची. फाड 40 रुपये. भाऊ बघ कुठे भेटतात का बघ. हा बघ, बॉस आहे आमच्या इकडं. भरपूर फिरायची इच्छा होती पण हे निघाले 1:30 वाजता. पोचायला एवढा वेळ गेला, त्यानंतर पेरूच्या वाडीला एवढा वेळ गेला. आता काय फिरणार, फक्त एक पेरूच्या वाडीसाठी नाशिकला आलो असं वाटायला लागलं आता. पण आता जाता बोललो काहीतरी मॉल थोडासा फिरून घेऊ, म्हणजे जरा भारी वाटेल आपल्याला. चला तर मग आता गाडी थोडी पार्क करून घेऊ आपली आणि मग थेट मॉल. पॅन्टालून्स. तर आता आपण आलोय पॅन्टालून्समध्ये. इथे काही खरेदी होते का बघू. विशाल दादा फक्त आपल्याला फिरवतो. काय खरेदी हो का ना हो, माझ्या पोरीसाठी काहीतरी खरेदी 100% होणार आहे. आणि विशाल दादा पण त्याच फिराकमध्ये वाटतो मला. हा, लग्न झाल्यानंतर असाच विषय असतो, आपल्यासाठी खरेदी नसते, फक्त पोरांच्यासाठी खरेदी असते. ठीक आहे, इथं बघूया. खरेदी तर झालेली आहे पण माझ्यासाठी काहीच नाही घेतलं, माझ्या मुलीसाठी घेतलंय. आणि विशाल दादानी पण फक्त त्याच्या मुलीसाठीच घेतलंय. आपल्यासाठी काय नको आहे, मुलासाठी असलं खूप झालं. आणि आपण आता थोडीशी खाण्यापिण्याची व्यवस्था करू, थोडंसं फिरून पण घेऊ. बघू जर स्वतःसाठी काही घेता आलं तर ठीक आहे, नाहीतर खाणं पिणं आणि सरळ घरी. नाशिकमधील एक फेमस ठिकाण आहे सोनाली मटन भाकरी. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, सोनाली मटन भाकरी. खूप भूक लागली होती आणि विशाल दादा भरपूर वेळा या ठिकाणी येतो, बोलतो एकदा टेस्ट करून बघा. म्हटलं त्याला काय हरकत नाही, भूक तर लागलेली. इथली मटन भाकरी तर इथली मटन भाकरी. गाड्या पण इथे पार्क केले आणि गर्दी आपण बाहेरूनच बघू किती आहे ती. गर्दी पण दिसतेच बऱ्यापैकी. आता वर आहेत का, आपण पण वरच लावू ना. त्या गाड्या वगैरे भरपूर लागलेल्या आहेत. कुठे, ठीक आहे, एकदा इथून पण चव घेऊन बघू आपण कशी चव येते, पटते का आपल्याला. हे बघा, लो
तर आलेली आपली मटण आणि भाकरी. कसली ही बघा मटनची क्वांटिटी वगैरे भरपूर आहे. बघ रे जरा टेस्ट करून बघ कशी टेस्ट आहे. भाऊ काय मत आहे बघ जरा. बघा आता मी पण टेस्ट करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर सांगतो तुम्हाला कशी टेस्ट वगैरे होती इथली. बघा इकडं अशी भाकर चुरून खाल्ली जाते बघा. बघ तू एक ट्रायल दे बघू ना. बघू चूर चूर थोडीशी बघू नको तसा नको ना. पण इकडं अशीच पद्धत आहे. थांब ना यार भाऊ. हे बघ आपली की रस्सा याच्यामध्ये पण भाकरी चुरली असं चुरून खाऊ शकतो. इथं थालीमध्ये थाली भात असतो. आपल्याला जशी चव पाहिजे ना तशी नाही. मित्रांनो आपलं जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि आपल्याला जेवणासाठी नेलं होतं या विशाल शेटनी. एक नंबर थर्ड क्लास क्वालिटीचा जेवण तो आणला होता रे आम्हाला. हा परत आणशील का. म्हणजे तू आम्हाला आणला परत दुसऱ्या कोणाला आणू नको. काका मला त्या साईडला जायचं. मित्रांनो इकडून 1300 रुपये ना सक्सेसफुली फुकट गेले. फुकट आमचे. काका त्या साईडला जायचे. कुठून जाऊ. तिकडे बॉम्बे हायवेला जायचे. बोगदा 8 किलोमीटर. बॉम्बे नाही मुंबई. मुंबई किलोमीटर त्या साईडला जावा सर्व मुंबई रस्ता 8-10 किलोमीटर. हे समोरच आहे बोगदा. ठीक आहे. त्या साईडने जावा. बोगदा झाला त्या साईडने पहिले हॉटेलच्या बाहेर आलोय आणि मग रिव्ह्यू दिलाय. नाही तर बोललो हॉटेलमध्ये पोत्यात घालून मारते रिव्ह्यू ऐकून. सब चांगली बाकी परत कोणाला आणू का रे. नाही नाही हा आम्हाला आवडलेलं नाही. आम्ही जेवलेलं आहे हम्म. त्याच्यामुळे तुझं ते टेन्शन नाही. इकडे आहे ना सागर. हे जागा हे झंझट. अरे इकडे लेफ्ट या. साईडने गाडी घे ना राजा. हा लेफ्ट साईडने गाडी आपण असं जेवण परत जेवू शकत इकडून घेऊ का. नाही. गाड्या कुठून आता घरी जायला निघालो होतो. वाटेमध्ये आपलं डीमार्ट दिसलं. म्हटलं जरा डीमार्टला तर गेलोच पाहिजे. आणि इथे जावं तिथे यांचं जरा कन्स्ट्रक्शनची मोजमाप चालू होते. हे बघ इसको बोलते इंजिनियर. चल भाऊ आपला काम वेगळा असतो यांचा काम वेगळं आहे. चल. अरे बाबा नाही ना लय त्रास दिला या लोकांनी. आमच्या दादानी पण डीमार्टचं काम घेतलेलं आहे भरपूर त्रास म्हणून दिला. सगळी चेकिंग चालू आहे. अशा पद्धतीचं काम करावं लागेल. अरे हे बघ, हे स्क्युअरचं आणलं होतं तर ते नको असं राऊंडचं पाहिजे. ठीक आहे ना डीमार्टची पॉलिसी असते ती. हे बघा डीमार्ट मला आता आतमध्ये घेणार नाही. आपल्याला नाही होणार. घेतील आपल्याला आतमध्ये घ्यावंच लागेल त्यांना. घ्यावाच लागेल. नाही तर त्यांना बाहेर निघावं लागेल. निघावं लागेल. ओके पण घेणार घे ना म्हणजे घेणार. घ्या ना. आता आपल्याला एवढी गर्दी काय इथं दिसत नाही. नाही गर्दी काय नाही रे भाऊ. काय होईल तुला. मित्रांनो वेगळ्या चपलीपासून आपली डीमार्ट मध्ये सगळी खरेदी झालेली आहे आणि त्यांच्याकडून आपण आईस्क्रीम पण घेतलेला आहे. झाली सगळी खरेदी. आता निघू आपण घरच्या दिशेने आणि भेटूया सरळ आता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. निघू.